नवी मुंबईत सध्या 325 छोटी मोठी उद्यान आहेत. झाडांची निगा राखणं, नवीन झाडं लावण्यासाठी वर्षाला 60 कोटी रुपयांचा खर्च येतो. वर्षाला किमान 10% झाडं बदलणं अपेक्षित असतं. आता मी तुम्हाला एक महत्वाचं उद्यान दाखवतो की ज्यामध्ये माझ्या उजव्या बाजूला सिडकोचं जगप्रसिद्ध असं सिडको एक्झिबिशन सेंटर आहे आणि माझ्या डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर पुण्याकडून मुंबईकडे जाणारा हा मुंबई पुणे हायवे आहे. म्हणजे मुंबईकडून जर तुम्ही नवी मुंबईत आलात तर प्रवेशद्वारावरचा हा उद्यान आहे आणि या उद्यानाची अवस्था तुम्ही बघू शकता की दर्शनी भाग हा संपूर्ण शहराचा आहे. प्रवेशद्वारावरचा हा उद्यान आहे. याला उद्यान म्हणावं की कुठल्या जंगलाचा भाग आहे की कुठे एका अडगळीत पडलेली जागा असेल, अशीच ही जागा आहे. सगळी झाडं मरून पडलेली आहेत. गवत हिरवगार गवत कुठेच दिसत नाहीये. अशी परिस्थिती या संपूर्ण उद्यानामध्ये आहे. याआधीही नवी मुंबईच्या उद्यान विभागावर 8 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाला. त्यानंतर काही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुद्धा झाली. त्यामुळे आता या घोटाळ्यात दोषी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.